गेल्या 5 महिन्यांपासून लागू असलेले किल्ले विशाळगडावरील संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनानं शिथिल केले आहेत। याबाबतचा अध्यादेश जिल्हा प्रशासनानं आज मंगळवारी जारी केला असून काही अटी आणि शर्तींचं पालन करून पर्यटकांना किल्ले विशाळगडावर जाता येणार आहे। किल्ले विशाळगडावरील अनधिकृत बांधकामे आणि येथील मशीन बांधकामाविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींनी आवाज उठवला होता। यानंतर विशाळगड मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलन पुकारलं होतं। मात्र या आंदोलनाला गजापूर गावात हिंसक वळण लागल्यानंतर राज्य सरकारनं विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे विशाळगडासह आजूबाजूच्या गावांवर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती। यामुळे 4-5 दिवसांपूर्वी गडावरील नागरिकांनी संचारबंदी उठवण्याची मागणी करत धरणे आंदोलन केलं होतं। अखेर सरकारनं याचं गांभीर्य लक्षात घेऊन गडावरील संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे। पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून ही परवानगी देण्यात आली आहे। 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे। दरम्यान विशाळगडावर येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। पर्यटकच या आजूबाजूच्या गावांचा उत्पन्नाचं साधन असल्याने आता या निर्णयामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे।